सगळेजण आपल्या हिंदी मूवीचे हे आहेत, काय म्हणतात ते, शौकीन आहेत. त्याला मुंबई म्हटल्यावरती लगेच त्याला बॉलिवूड आठवलं. हे बघा बीच दिसतंय समोर. तुम्ही कन्व्हर्सेशन ऐकलात काय बोलला ते? यस yeah okay sometime they internet also because they have a scheme, you know. They take money or something there. Type your number. Done? Okay. This If you have something, have any zone or something. Sure. call me. I will call you. बघा किती काळजी घेतोय. मला सांगतो तिथे कुठेतरी पैसे मागितले किंवा इतर काय केले तर मला फक्त फोन कर, मी बघतो. तो अगोदरचा पण जो माझ्यासोबत ऑटोमध्ये बसलेला ना, त्यांनी पण मला हेच सांगितलं. म्हणजे बरे आहेत लोक. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहीत आहे, जो ऑनर आहे त्या हॉस्टेलचा तो आहे तमिळ. आणि त्याच्यानंतर जो काय म्हणतात तो मॅनेजर आहे तो इकडचा श्रीलंकन बुद्धिस्ट. आणि जो सगळी प्रॉपर्टी पूर्ण सांभाळतो, सॉरी, जो मॅनेजर आहे तो कॅथलिक आहे इकडचा श्रीलंकन. आणि जो सांभाळतो पूर्णपणे, जो म्हणजे मी तिथे होतो ते, तर तो आहे श्रीलंकन बुद्धिस्ट. आता त्याच्या कॉन्टॅक्टने इतके आले. आता ॲक्च्युली तो मला त्याच्या गावी घेऊन जात होता. कँडी म्हणून आहे, तुम्ही जर बघितलात गुगलवरती श्रीलंका तर तुम्हाला समजेल कँडी किती ब्युटिफुल आहे. आणि तिकडे सफरिंग म्हणा किंवा बीचेस, फूड हे भरपूर चांगलं आहे. पण आता कसं माझ्याकडे टाईम पण तेवढा नाही. मला उद्या कसंही करून सिंगापूरला निघायचं आहे आणि तिकीट ऑलरेडी बुक आहे. मला फक्त लेओव्हर भेटला 1 डेचा. आणि मी खरेच तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही नेपाळ आणि श्रीलंका ह्या 2 कंट्री पहिल्या तरी व्हिजिट कराच. कमी खर्चात आहेत, जवळ आहेत आणि स्वस्त आहेत. लोक पण चांगली आहेत. नेपाळलासुद्धा लोक अशी भेटली ना की आम्ही येतो सोबत, आम्ही दाखवतो घर आमच्या गावी जाऊया, अशा पद्धतीने आहेत. आणि माझ्या मते कोकणातल्या लोकांना, आमच्या तिकडच्यांना माहितीच असेल नेपाळच्या लोकांचा स्वभाव कसा आहे. कारण सर्व आंबा काजूच्या जेवढं हे करतात, काय म्हणतात ते, सांभाळतात किंवा त्याचा सगळा बिझनेस, तर ते सर्व नेपाळीच लोक आहेत. ओके, पाणी एवढं काय साफ नाही आहे हे बघा. म्हणजे ठीक आहे, ओके आहे. पण आता काय 30 मिनटं आपल्याला काढायचं आहे, तो येईपर्यंत आपण त्या साईडला जाऊया. हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे काय की फ्लाईट बुक करताना ही मधल्या वारमधले करायचे, म्हणजे बुधवार गुरुवार. आता बघा, जसं आज मी आलो आहे ना, तर आज आहे मंगळवार. तर अशा मंगळवार बुधवार गुरुवारमध्ये जर बुक केलात ना तर तुम्हाला कमी खर्च भेटेल. आणि दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट, कधी कधी काय असतं, आपण बघतो आता मुंबई आपलं जवळचं एअरपोर्ट आहे, मग आपण मुंबईवरूनच बघायला जातो. पण मुंबई तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्वात बिझी एअरपोर्ट आहे. त्याच्यामुळे मुंबई आणि दुबई या 2 ठिकाणाहून तुम्हाला एक्सपेन्सिव्ह फ्लाईट मिळणारच, कारण पूर्ण क्राऊड तिथे आलेला असतो. इवन आपलं मुंबईचं इमिग्रेशनसुद्धा भरपूर बिझी असतं. पण मी आत्ता जी फ्लाईट पकडली, ओके, तर ती कशी मला पूर्णपणे भेटली. मला नेपाळवरून मी इकडे आलो, तर नेपाळवरून मला कनेक्शन होतं पूर्णपणे. म्हणजे नेपाळवरून मला त्यांनी दिल्लीचा स्टॉप दिला, लेओव्हर. मी दिल्लीमध्ये 2 दिवस काढले. दिल्लीच्या नंतर मी आत्ता श्रीलंकेला आलो आणि श्रीलंकावरून इथून डायरेक्टली सिंगापूरला. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर लेओव्हर चांगला भेटला ना तर तुम्हाला फिरता येईल. आणि बघावं लागेल की किती पद्धतीने आहे. कारण कसं असतं, आता ह्या ज्या कंट्रीज आहेत श्रीलंका, ह्याचा काही विजा लागत नाही. इवन चायनासुद्धा आपल्याला ट्रान्झिट विजा 24 तासासाठी फ्री देतो. बाकीच्यांसाठी अधिक जास्त आहे, पण आपल्या भारतीय लोकांसाठी 24 तासासाठी चायनीज ट्रान्झिट विजा. मी तुम्हाला चायनीजची सुद्धा एकदा एक ट्रिप दाखवेन.
बुक करून, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल कशा पद्धतीने. म्हणजे काय आहे की तुम्हाला तिथे विजा लागत नाही चायनामध्ये 24 तासासाठी. ओके, तर असं सर्व आहे. हॅलो आहे. नो आय जस्ट वॉक, आफ्टर दॅट लेट्स सी. ओके, थँक्यू. बिचारा धावत आला, कस्टमर नाही तिकडे म्हणून तुम्हाला बोललो. या नेपाळमध्ये पण ती ही आहे, कस्टमर नाही आहेत. तर कस्टमर नसल्यामुळे रूम आणि बाकीच्या गोष्टी, आता पण मी तुम्हाला सांगितलं ना, मी त्याला भारतीय रुपयेच दिले. आपल्याकडची माझी कॅश होती 570 रुपये का 560 रुपये झाले एका दिवसाचे. आणि पूर्ण डोममध्ये मी एकटाच आहे, बाकी कोण नाही. म्हणजे रिमोट लाव, मला त्यांनी क्लिअर सांगितलं बेडशीट पाहिजे काय पाहिजे बिंदास घे. आणि नवीन सुरू केलं आहे. आणि मोस्टली आत्ता जेवढ्या गोष्टी तुम्ही थोडंसं प्रवास करताना थोडी टेक्निक वापरलात ना, प्रॉपर्टीची रिव्ह्यू बघून वगैरे, तर तुम्हाला अंदाज लागेल. कधी कधी फसालसुद्धा, नवीन रिव्ह्यू असल्यामुळे कमी रिव्ह्यू असतात आणि मग तिथे आपल्याला फसायला होतं. ओके, तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बस बाकी अशा पद्धतीने आहे. हे एक प्रकारचं गोवाच वाटतं, असं काय मोठं हे नाही आहे, फक्त लोक कमी आहे तिकडे. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे गोव्याच्या बीचला लोक कशा पद्धतीने असतात, तर आपलं पॉप्युलेशनसुद्धा जास्त आहे. पण इथे बघितलं ना, लोक खरंच चांगले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत तरी चांगली लोक भेटले. असं आता पुढे बघूया. खायला बघा स्नॅक्स. इकडे प्रॉन्स भजी आहे डायरेक्ट. प्रॉन्स सुद्धा आहे, मासे सुद्धा लावलेले आहेत बघा. आणि पॉपकॉर्न. सगळं फ्राय करून तसं मिळतं. पण ते सेम जसं तुम्ही ह्याला बघितलं असेल व्हिडिओमध्ये, काय माहिती नाही, चेन्नईला सुद्धा बीचवरती अशा पद्धतीचे ठेवलेले आहेत आणि फक्त डीप फ्राय करून देतात. खावा, पण ते पचत नाही. ते बघा गार्लिकसुद्धा आहे त्याच्यासोबत. पण इथे थोडं चेन्नईपेक्षा वेगळं आहे. तुम्ही थोडं चालू एका ह्याच्या बाजूला आला आहे. गोव्यासारखंच वाईब आहे. बघा शॉर्ट टी-शर्ट. This one? Samosa. No, this one. That one? Yeah, how much? 150 one piece. 150 one piece. 150 श्रीलंकन रुपये आणि हे 100चे 8 देतो. That one 5 piece. 5 piece. No need to make hot. No, only this. Only this. 100. 100. Okay. तुम्हाला पैसे सुद्धा दाखवतो ना, पैसे दिसतात कसे. बघा 100चे असतात. थँक्यू. 100 20. Siapa bahaya? Masuk ke dalam. समोर त्यांनी 20 रुपये 20 रुपये जास्त कमावून ऐका. म्हणजे आपल्याकडचे माझ्या मते 1 रुपया होत असेल असा विषय आहे का. दाल वडा लावला आहे, त्याच्यावरती प्रॉन्स आहे. मी लहानपणी खायचो, तुम्हाला सांगायचं खाऊ नको जातील. पण इकडे बघा किती जाचणारी पदार्थ ठेवलेत. सेम व्हिएतनामसारखा आहे.
व्हिएतनाममध्ये पण काही काही गोष्टीमध्ये काय डायरेक्ट त्याचं तोंड पण काढलं नाही ना पाय काढले काय नाही. मला जपानमध्ये जाऊन जपानचे सुशी ट्राय करायचे. ते कापतात आणि खातात ना, शिजवत काय नाही, स्लाइसमध्ये कापतात आणि भाताबरोबर खातात. भात आणि सॉस असतं, व्हेजिटेबल असतं. ते काय आहे भाईकडे नाही खाल्लं.